ब्रेड क्रमिंग, सिच्युएशनशिप, घोस्टिंग, बेंचिंग, स्क्वीजिंग, ह्याच्याबद्दल मला तुझ्याकडनं ऐकायचंय की एक्झॅक्टली हे सगळं काय आहे. जसे आपले टर्म्स होते की आमचं आहे किंवा वी आर सीइंग इच अदर, हे आपल्या वेळी टर्म्स होते, तसेच टर्म्स आताची पिढी पण क्रिएट करते. आता हे टर्म्स का आले? कारण का कम्युनिकेशन पण चेंज झालंय. आपला संवाद जो आधी खूप विस्तारित होता बिकॉज ऑफ सोशल मीडिया किंवा बिकॉज ऑफ व्हॉट्सॲप, आपण एक सिलेबल, वन वर्ड आन्सर ह्याच्यावर होतो. मग फिलिंग्स पण वन वर्ड येणार, टर्म्स पण वन वर्ड येणार. की मी घोस्टिंग म्हटलं तर समोरच्याला कळलं पाहिजे की नक्की माझ्याबरोबर काय झालंय. ते फक्त त्यांच्या जनरेशन मध्ये कम्युनिकेट करत नाहीयेत, ते आधीच्या आणि नंतरच्या जनरेशन बरोबर कम्युनिकेट करतायत. नुसतं आपण बऱ्यापैकी वेळेला असं कॅज्युअली कमेंट करतो की ह्यांचे ना टर्म्सच खूप असतात. तसं नाहीये, त्यांना त्याच पद्धतीने कम्युनिकेट करायला लागतं पण आहे आणि तसंच त्यांच्यावर ते संस्कार पण झाले. सो कुठेतरी आपल्यालाही ते टर्मिनॉलॉजीज माहिती करून घेणं ही आपली पण जबाबदारी आहे. याचा पूर्ण एपिसोड पाहायचा असेल तर युट्यूबवर जा.